भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती केली। त्यांच्यासोबत केरळमधील सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ सी सदानंदन मास्टर, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि इतिहासकार डॉक्टर मीनाक्षी जैन यांनाही राज्यसभेसाठी नियुक्ती केली आहे। तशी माहिती देखील गृह मंत्रालयाकडून नुकतीच देण्यात आलेली आहे। परंतु निकम यांची निवड का केली गेली यामागे भाजपचे राजकारण नेमके काय आहे, लोकसभेत पराभव आणि आता थेट राज्यसभेवर नियुक्ती, यामुळे नेमके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या डोक्यात नेमकं काय आहे, राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात निकम यांचा कशा पद्धतीने फायदा करून घेतला जाणार हे देखील तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे। कारण प्रदीर्घ असा त्यांचा वकिलीचा अनुभव आहे। त्यांच्यामुळे अनेक हाय प्रोफाईल खटले देखील मार्गी लागलेले आहेत। अनेकांना फाशी तर कित्येकांना शिक्षा देखील झाली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपचे निकम यांच्या नियुक्तीमागे नेमके कारण काय, राज्याच्या राजकारणातील देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लोकसभेवेळी काही शब्द दिला होता का, निकम हे सरकारी वकील म्हणून काम पाहतील की नाही, संतोष देशमुख आणि इतर खटल्यांचा काय होणार, ते भाजपसोबत सक्रिय राजकारणात राहतील का, या आणि इतर मुद्द्यांच्या आधारे आपण हे सर्व समजावून घेणार आहोत। दरम्यान ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या तिकिटावरती उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती। परंतु काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। आता लोकसभेतील पराभवानंतर राज्यसभेच्या माध्यमातून त्यांच्यासाठी संसदेचे दार पुन्हा एकदा उघडे केले गेले आहे। या नियुक्तीने त्यांच्या कायदेशीर आणि राजकीय कारकिर्दीला देखील नवे वळण मिळाले आहे। उज्ज्वल निकम यांचा जन्म हा उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एका उच्च शिक्षित मराठी कुटुंबातील आहे। त्यांनी जळगाव येथेच कायद्याचे शिक्षण म्हणजेच LLB पूर्ण केलं आणि तेथूनच त्यांच्या वकिलीच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। जळगाव जिल्हा न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम करताना त्यांनी अंबरनाथ बॉम्बस्फोट खटला हाताळला। पुढे 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्याने निकम यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने आकार मिळाला। 13 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे शहर हादरले होते। या खटल्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित 100हून अधिक अशा आरोपींना अटक करण्यात आली होती। तत्कालीन सरकारने निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून देखील त्यावेळी नियुक्ती केली। त्यानंतर हा खटला 1993 ते 2007 अशी सुमारे 14 वर्ष चालला आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा दीर्घकाळ चाललेला हा खटला देखील ठरला आहे। या खटल्यात 123 पैकी 100 आरोपी दोषी ठरले तर 12 जणांना विशेष टाळा कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली। निकम यांच्या सुरक्षेसाठी सरकारने त्यांना Z+ दर्जाची सुरक्षा आणि बुलेट प्रूफ वाहन देखील पुरवले होते। मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंग परिसरात खटल्यासाठी विशेष असं कोर्ट देखील त्यावेळी उभारण्यात आलं होतं। उज्ज्वल निकम यांनी 3 दशकांच्या कारकिर्दीत अनेक असे हाय प्रोफाईल खटले देखील हाताळली, ज्यामुळे त्यांची ख्याती संपूर्ण देशभर पसरली। यापैकी काही प्रमुख खटल्यांबद्दल बोलायचं झालं तर 1993 साली मुंबई बॉम्बस्फोट खटला, 2008 मध्ये मुंबई हल्ला म्हणजे 26/11 मध्ये जो हल्ला झाला तो, यामध्ये दहशतवादी अजमल कसाब विरुद्ध खटला चालवला आणि त्याला फाशीची शिक्षा देखील झाली। गुलशन कुमार हत्या प्रकरण, प्रमोद महाजन हत्येचा खटला असेल, शक्तिमेल सामूहिक बलात्कार प्रकरण जे की 2013 साली घडलं होतं, त्यानंतर कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण जे 2016 साली घडलं होतं, खैरलांजी हत्याकांड आणि अंजनाबाई गावित हत्याकांड आणि अलीकडील खटल्याबाबत सांगायचे झाले तर बीड जिल्ह्यातील प्रचंड गाजलेले असे मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, यामध्ये देखील त्यांचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलेली आहे। मात्र आता त्यांची राज्यसभेवर निवड झाल्याने त्यांना हा खटला चालवता येणार नाही, कारण तसा नियम देखील आहे। निकम यांनी 30 वर्षांच्या कारकिर्दीत 628 कायद्यांना जन्मठेप आणि 37 जणांना फाशीची शिक्षा मिळवून दिली। 2016 मध्ये भारत सरकारनं त्यांना म्हणजेच उज्ज्वल निकम यांना
त्यांच्या कायदेशीर क्षेत्रातील भरीव अशा योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले। 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निकम यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा जोरात अशी सुरू होती। त्यांनी सुरुवातीला राजकारणात येण्यास नकार दिला होता, परंतु भाजपने त्यांना उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली। यावेळी त्यांनी तत्कालीन खासदार पूनम महाजन यांचे तिकीट देखील कापून ही निवडणूक लढवलेली होती, परंतु काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून 16,514 मतांनी त्यांचा पराभव स्वीकारावा लागला होता। लोकसभेतील पराभवानंतरही भाजपने त्यांच्यावरती आपला विश्वास कायम दाखवला आणि आता राष्ट्रपतींमार्फत राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली आहे। कदाचित लोकसभेच्या निवडणुकीवेळी जर काही घडलं तर त्यांना राज्यसभेवर घेण्यात येईल असा राज्यातील नेतृत्वाकडून म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि काही महत्त्वाच्या नेत्यांकडून दिला गेलेला असावा। महाराष्ट्रातील हाय प्रोफाईल खटल्यांसाठी निकम महिन्यातील 20 दिवस हे मुंबईत मुक्कामी असायचे। दक्षिण मुंबईतील CST स्टेशनजवळील रेसिडेन्सी हॉटेल हे त्यांचे मुंबईतील निवासस्थान होते, जिथे त्यांच्यासाठी एक खोली कायम राखीव ठेवली जायची। या खर्चाची जबाबदारी सरकारवर असायची। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती ही त्यांच्या कायदेशीर क्षेत्रातील दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा परिणाम आहे। त्यांनी हाताळलेल्या हाय प्रोफाईल खटल्यांनी त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील विशेष अशी ओळख मिळवून दिली। लोकसभेतील पराभव हा त्यांच्यासाठी धक्का असला तरी भाजपने त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संधी दिली आहे। यामुळे त्यांना कायदेशीर क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग संसदेत देखील चांगल्या कामासाठी करता येईल। निकम यांच्या नियुक्तीमुळे भाजपने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि त्यांच्या कायदेशीर योगदानाची एक महत्त्वाची अशी पावती आहे। महत्त्व देखील अधोरेखित होते। तसंच त्यांच्यासोबत C सदानंदन मास्टर, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉक्टर मीनाक्षी जैन यांच्या नियुक्तीमुळे राज्यसभेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश वाढला आहे। उज्ज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून देशातील अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावली आहे। उज्ज्वल निकम यांच्या राज्यसभेतील नियुक्तीमुळे त्यांना राजकीय व्यासपीठावरून जनतेची सेवा करण्याची एक उत्तम संधी देखील या निमित्तानं मिळाली आहे। त्यांचा कायदेशीर अनुभव आणि कायद्यावरील पकड यांचा उपयोग संसदेतील चर्चा आणि कायदे निर्मिती या सगळ्या प्रक्रियेमध्ये निश्चितच होईल। त्यांचा हा प्रवास जळगावच्या जिल्हा न्यायालयापासून ते संसदेपर्यंतचा एक प्रेरणादायी असा महत्त्वाचा टप्पा आहे। एकूणच उज्ज्वल निकम यांची कारकीर्द, भाजपचं राजकारण आणि त्या पडद्यामागील घडामोडी या व्हिडिओबद्दल आपल्याला नेमकी काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुर्तास धन्यवाद। नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ।